नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, कंबाईनची परीक्षा जवळ येत चाललेली आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी कंबाईनच्या परीक्षेची तयारी देखील या ठिकाणी करत असताल. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी ओन्ली कंबाईनचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, की अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं राहतं. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा तर दाखवतातच, परंतु आपल्याला हे देखील कळतं, की या अभ्यासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण कुठे नेमके आहोत. जर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करता येत असतील, तर समजायचं की ठीक आहे, आपला अभ्यास योग्य पद्धतीने चाललेला आहे. आणि लक्षात घ्या, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे, हे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा आणि मार्गदर्शक देखील या ठिकाणी ठरलेले असतात, हे लक्षात घ्या. हिस्ट्री सारखा विषय जर आपण बघितला, तर हिस्ट्री या विषयामध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत, त्यातले बरेचसे प्रश्न, बरेचसे पर्याय यामध्ये या ठिकाणी रिपिटिशन होताना देखील या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळं खास करून इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना इतिहास या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणं खूप जास्त या ठिकाणी महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग आजपासून आपण आपल्या चॅनलवर प्रश्नपत्रिका विश्लेषण या टॉपिक अंतर्गत कंबाईनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, ते इथे या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वच पर्यायांची चर्चा इथे या ठिकाणी करणार आहोत आणि नेमकं आयोगानं मागील काही वर्षांमध्ये जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं काय नेमकी आहेत आणि त्यानंतरचे जे पर्याय आहेत, त्या पर्यायांवर आणखीन कशा पद्धतीने फोकस करता येईल, या सर्व घटकांवर आपल्याला इथं चर्चा करायची आहे. आजचा आपला टॉपिक आहे ते म्हणजे काँग्रेसची स्थापना आणि महाराष्ट्र. जसं की आपल्याला माहिती आहे, की काँग्रेसची स्थापना महाराष्ट्रात मुंबई प्रांतामध्ये झाली. तर काँग्रेसच्या या स्थापनेमध्ये महाराष्ट्राचं काय आणि किती कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी होतं, किती योगदान या ठिकाणी होतं, त्याशी संबंधित आयोगाने काही कंबाईनच्या पेपरमध्ये काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांवर आपण आता इथे या ठिकाणी चर्चा करूया. सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता बघा, एक प्रश्न आहे तो म्हणजे एएसओच्या मुख्य परीक्षा 2022च्या पेपरमध्ये विचारलेला आहे. लक्षात घ्या, एएसओ पेपर जो आहे, तर त्या एएसओच्या मुख्य परीक्षेमध्ये 2022च्या पेपरमध्ये हा प्रश्न आला, की 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद यांनी भूषवलेले आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही काँग्रेसची अधिवेशनं अभ्यासता, तेव्हा माझं तुम्हाला सांगणं आहे, काँग्रेसची पहिले 5 अधिवेशन तोंडपाठ असले पाहिजे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खास करून जी अधिवेशनं झाली व ज्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, त्या ते देखील अधिवेशन आपण या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. बघा, जसं की इथे मी जर आपण पाहिलं तर 1885 चं काँग्रेसचं अधिवेशन जे आहे, ते कुठं झालं तर मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी झालं. इथे लिहितो बघा, मी एम लिहितो. मुंबईमध्ये या ठिकाणी दिलं. पाहायला भेटतं मुंबईमध्ये तेजपाल संस्कृत पाठशाला जी आहे, तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला मुंबई. तर या भागामध्ये हे पहिलं अधिवेशन झालं आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी कोण होते? तर उमेशचंद्र या ठिकाणी बॅनर्जी म्हणजे डब्ल्यू.सी. बॅनर्जी आहे. तर ते डब्ल्यू.सी. बॅनर्जी हे या पहिल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी होते. त्याच नंतर दुसरं अधिवेशन जर आपण बघितलं तर कधी झालं तर 1886 साली या ठिकाणी झालं. मग दुसरं अधिवेशन कुठे झालं तर ते कलकत्तामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नौरोजी हे या ठिकाणी अध्यक्ष दुसऱ्या अधिवेशनाच्या या ठिकाणी होते. तिसरं अधिवेशन जर आपण इथं पाहिलं तर लक्षात घ्या, सन 1887 साली तिसरं अधिवेशन या ठिकाणी झालं. ते कुठे झालं तर ते मद्रासमध्ये या ठिकाणी झालेलं आहे, हे लक्षात घ्या. मद्रासच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर बद्रुद्दीन तय्यबजी या ठिकाणी होते. आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं, की तय्यबजी जर आपण बघितलं तर तय्यबजींचं एक वैशिष्ट्य देखील या ठिकाणी आहे. ते म्हणजे पहिले मुस्लिम समाजाच्या काँग्रेसचे अध्यक्ष हे बद्रुद्दीन तय्यबजी इथे या ठिकाणी बनलेले आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर 1888 साली चौथं अधिवेशन या ठिकाणी झालं. ते अधिवेशन कुठं झालं तर अलाहाबाद जो आहे, तर त्या अलाहाबादमध्ये हे चौथं अधिवेशन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, हे अधिवेशन जे आहे, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज युले हे या ठिकाणी होते, असं आपल्याला दिसून येतं. जॉर्ज युले म्हणजे काँग्रेसची पहिली व्यक्ती, की जे इंग्रज असताना काँग्रेसचे अध्यक्ष झाले. म्हणजे पहिले इंग्रज अधिकारी जे काँग्रेसचे अध्यक्ष बनले, ते म्हणजे जॉर्ज युले 1888 सालचं आहे. अलाहाबाद या ठिकाणी झालेलं अधिवेशन आणि 5वं अधिवेशन पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते 1879 चं या ठिकाणी आहे आणि हे अधिवेशन पण जर आपण बघितलं तर ते मुंबईमध्ये या ठिकाणी होताना एकंदरीत दिसून येतं. मग या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर विल्यम वेडरबर्न जे आहे, तर विल्यम वेडरबर्न हे या अधिवेशनाचे अध्यक्ष
की त्या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या माझं तुम्हाला हे सजेशन या ठिकाणी राहील. तुम्ही जेव्हा पण काँग्रेसची अधिवेशनं अभ्यासता, तेव्हा ही 5 अधिवेशनं जी आहे ना, तर ती अभ्यासणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. ह्या 5 अधिवेशनांवरच बऱ्यापैकी प्रश्न हे कंबाईनच्या पेपरमध्ये विचारले जातात हे लक्षात असू द्या. तर हे महत्त्वाची अधिवेशनं लक्षात ठेवा. आता बघा, ही अधिवेशनं पाहिल्यानंतर आता प्रश्नाकडे पाहूया. 1887 च्या मद्रास काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? असा प्रश्न विचारला. दादाभाई नौरोजी, रानडे, मोरोपंत जोशी आणि बद्रुद्दीन तय्यबजी. काय आहे? तर इथं आपण जर पाहिलं तर बद्रुद्दीन तय्यबजी हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. या पद्धतीनं सहजरित्या तुम्हाला हा प्रश्न इथे या ठिकाणी सॉल्व्ह करता येऊ शकतं. लक्षात घ्या बद्रुद्दीन तय्यबजींबद्दल अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देईल, की पहिल्यांदा जेव्हा 1885 ला मुंबईमध्ये जेव्हा अधिवेशन झालं, तेव्हा या अधिवेशनाला बद्रुद्दीन तय्यबजी उपस्थित राहू शकले नाही. त्याचं कारण असं होतं, की त्यांच्या या ठिकाणी लंडनमध्ये केस या ठिकाणी होती आणि म्हणून ते केस वकील असल्या कारणामुळे, बॅरिस्टर असल्या कारणामुळे ते केस लढवण्यासाठी तिथे या ठिकाणी गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांनी एकत्र येऊन एक संघटना या ठिकाणी स्थापन केली होती. जिचं नाव होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. इथं लिहितो बघा मी, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे आहे, तर त्याची स्थापना या तिघांनी केलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. या तिघांना म्हणजे कोणाला? फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांना या ठिकाणी म्हटलं जातं कायदेबंधू. तर कायदेबंधू म्हणून यांना संबोधलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. 1887 च्या या काँग्रेस अधिवेशनाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, की याच अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे, ही काँग्रेसच्या स्टेजवरनं घ्यायला सुरुवात झालेली आहे, असं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय सामाजिक परिषद ही कोणी स्थापन केली होती? राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे, ही आपल्याला पाहायला भेटते न्यायमूर्ती रानड्यांनी स्थापन केली होती आणि न्यायमूर्ती रानड्यांचा असा उद्देश होता, की राष्ट्रीय काँग्रेस ही राजकीय भूमिका घेईल, तर सामाजिक परिषद सामाजिक समस्यांवर या ठिकाणी चर्चा घडवून आणेल. या पद्धतीची राष्ट्रीय सामाजिक परिषद 1887 च्या मद्रास अधिवेशनातूनच काँग्रेसच्या स्टेजवर घ्यायला सुरुवात या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या. दादाभाई नौरोजी जर आपण बघितलं तर दादाभाई नौरोजी एकूण 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आहेत. मग त्यामध्ये आपण पाहू शकतो सन 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले. त्यानंतर 1893 चं जे अधिवेशन आहे त्याचं पण ते अध्यक्ष बनले आणि 1906 सालचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात बनारस काँग्रेस अधिवेशन कलकत्तामध्ये झालं 1906 चं. त्याही अधिवेशनाचे ते अध्यक्ष दादाभाई नौरोजी इथे या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. दादाभाई नौरोजींचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल, की दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य देखील या ठिकाणी होते. सन 1892 ते 1895 या दरम्यान ते ब्रिटिश पार्लमेंटचा मेंबर ऑफ पार्लमेंट इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि दादाभाई नौरोजी यांनी एक नियतकालिक देखील या ठिकाणी सुरू केलं होतं. त्याचं नाव होतं व्हॉइस ऑफ इंडिया. ठीक आहे ना? तर व्हॉइस ऑफ इंडिया हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात भविष्यामध्ये. तर व्हॉइस ऑफ इंडिया हे दादाभाई नौरोजींचं एक नियतकालिक या ठिकाणी होतं, असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा दादाभाई नौरोजींच्या संदर्भात लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे दादाभाई नौरोजींनी ट्रेन थिअरी मांडली. इंडियाज पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ देखील त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. न्यायमूर्ती रानडे जर आपण बघितलं तर रानडे हे कधीच काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं नाही हे लक्षात घ्या. तर ते कधीच अध्यक्ष महादेव गोविंद रानडे या ठिकाणी राहिलेले नाहीये. मात्र हे आपल्याला माहिती आहे, की रानडेंनी भारतामध्ये संस्थात्मक विकास या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे खूप साऱ्या संस्थांची स्थापना करून संस्थात्मक विकास भारतामध्ये यांनी घडवून आणला. औद्योगिक परिषदेची स्थापना या ठिकाणी केली. डेक्कन सभा जी आहे 1896 साली, तर ती डेक्कन सभा त्यांनी या ठिकाणी स्थापन केली. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी मधले ते वन ऑफ द सदस्य या ठिकाणी होते. वन ऑफ द फाउंडर होते. त्याचबरोबर पुन्हा सार्वजनिक सभेचे ते सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी राहिले. राष्ट्रीय सामाजिक परिषद त्यांनी या ठिकाणी स्थापन केली. तर यासारख्या खूप साऱ्या संस्था या न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केल्या आणि एक संस्थात्मक भारताचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न ते इथे या ठिकाणी करताना दिसत होतं. मोरोपंत जोशी लक्षात घ्या, मेन्सच्या बऱ्याचशा पेपरमध्ये मोरोपंत जोशी यांच्याबद्दल माहिती या ठिकाणी
तर या पर्यायामध्ये हे नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, लक्षात घ्या. मोरोपंत जोशी हे गांधी युगाशी संबंधित असणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात असू द्या. आता हे मोरोपंत जोशी यांचं जर आपण बघितलं, यांचा राजकीय उदय हा 1919 च्या कायद्याद्वारे झाल्याचं एकंदरीत दिसतं. 1919 ला मध्य प्रांत जो आहे, ज्याला ज्याला आज आपण मध्य प्रदेश या ठिकाणी म्हणतो, त्या मध्य प्रांतामध्ये हे मोरोपंत जोशी या ठिकाणी मध्य प्रांतातून कायदेमंडळावर गेलेले सदस्य या ठिकाणी होते. ज्यांचं गांधीयन इरामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग यांचा या ठिकाणी इथं राहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर या पद्धतीने चारही पर्यायांवर आपण या ठिकाणी बोलणार आहोत. चारही या प्रकारचे पर्याय इथं पाहिले आपण आणि याचं राइट आन्सर काय? तर आहे बद्रुद्दीन तय्यब, जे 1887 च्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष इथे या ठिकाणी होते. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला, क्लार्क मुख्य परीक्षा 2022 चा पेपर आहे बघा. क्लार्क मुख्य परीक्षा 2022 च्या पेपरमध्ये हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला. लोकमान्य टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केली. टिळक हे जहालमतवादी होते आणि त्यांनी मवाळ मतवाद्यांवर टीका केली. टिळकांना मवाळ मतवाद्यांचा दृष्टिकोन हे या ठिकाणी अमान्य होता. का बरं अमान्य होता? कारण मवाळ मतवादी जे होते, त्यांची भूमिका ही अर्ज आणि विनंत्याची होती. तर त्या अर्ज आणि विनंतीच्या भूमिकेला या ठिकाणी जहालमतवाद्यांचा विरोध होता. लाल-वाल पालमधले लोकमान्य टिळक जे आहे, तर त्यांनी त्यांच्यावर हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हटलं की टिळकांनी मावळ नेते काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे कोणती टीका केली? खुशामतखोरांचा मेळावा. काँग्रेस अधिवेशन म्हणजे खुशामतखोरांचा मेळावा. त्यानंतर आहे सरकारचे गुलाम. तर ते सरकारचे गुलाम कधीच मवाळ मतवाद्यांना बोलले नाही. सुट्टीतील मनोरंजन. येस, ते म्हटलेले आहे की हे सुट्टीतील मनोरंजन या ठिकाणी आहे आणि फावला वेळातील या ठिकाणी काम. तर फावल्या वेळातील काम हे पण या ठिकाणी नाहीये. तर लक्षात घ्या, जर आपण इथं पाहिलं तर आपल्याला दिसून असं या ठिकाणी येतं. तर हे 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्या प्रश्नाशी संबंधित या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे जर आपण इथं बघितलं तर टिळक या ठिकाणी टीका करतायत की काँग्रेसचं अधिवेशन म्हणजे सुट्टीतील मनोरंजनाचा कालखंड आहे किंवा खुशामतखोरांचा मेळावा आहे. म्हणजे जे खुश आहेत, जे खुशामत करतायत, तर जे सुखी आणि धनी आहे, असे जे लोक आहेत, तर त्यांचा हा मेळावा आहे, अशी भूमिका ते करतात. त्याचबरोबर ते असं पण म्हणतात टिळक, या ठिकाणी काँग्रेस अधिवेशन म्हणजे पावसाळ्यात जसे बेडकं बाहेर येऊन डराव-डराव करतात, तसं काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे अ, म्हणजे म्हणजे पावसाळ्यातील बेडकांचा डराव-डराव अशा प्रकारची भूमिका देखील की त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी इथे घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, महात्मा गांधींनी पण काँग्रेसच्या अधिवेशनावर टीका केलेली आहे. महात्मा गांधींना तुम्ही मावळमतवादी म्हणताल किंवा जहालमतवादी म्हणताल, तर तसं नाहीये, लक्षात घ्या. महात्मा गांधींना जहालमतवादी होते ना मावळमतवादी होते. तर महात्मा गांधींनी या दोघांनाही एकत्र त्या ठिकाणी आणलं होतं. गांधींचं योगदान हेच आहे, की त्यांनी जे काही वाद होते समाजातले ते मिटवण्याचं काम केलं. म्हणजेच काय, मावळमतवादी, जहालमतवादी यांच्यात समन्वय घडवून त्यांनी आपली लीडरशिप जी आहे ती पुढे या ठिकाणी घेतलेली. त्यामुळे गांधींना तुम्ही जहाल पण म्हणू शकत नाही, मावळ पण म्हणू शकत नाही. तर गांधी एक युग आहे, लक्षात घ्या. गांधी एक विचारधारा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर गांधीजींशी संबंधित आपण बघितलं तर काँग्रेसवर टीका काय केली? गांधीजी असं म्हणाले, की अ, 3 दिवस जिवंत आणि वर्षभर मृतपाय असणारी संघटना म्हणजे काँग्रेस. काँग्रेसवर टीका करताना गांधी काय म्हणतात किंवा अधिवेशनावर टीका करताना गांधी काय म्हणतात, की वर्षभर मृत असणारी आणि केवळ 3च दिवस जिवंत असणारी संघटना म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेस आहे. ही भूमिका गांधी मांडतायत असं लक्षात येतं. अरविंद कुमार घोष जे आहे त्यांनी पण टीका केलेली आहे. अरविंद कुमार घोष काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल म्हणतात, की काय आहे काँग्रेस अधिवेशन? तर 3 दिवसांचा तमाशा आहे. या पद्धतीची भूमिका ते इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतं. आता बघा, टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केली. आणि क. आणि क कुठे आहे? तर पहिल्याच आपल्या पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि क बरोबर आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न लगेच इथे या ठिकाणी आपला सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट क्वेशनकडे मी तुम्हाला इथे आता घेऊन जातो बघा. एएसओ मुख्य परीक्षा 2022 चा क्वेशन पेपर आहे बघा. असिस्टंट मुख्य परीक्षा जी आहे, त्या एएसओ मुख्य परीक्षा 2022 चा पेपर आहे. त्यामध्ये एक प्रश्न विचारला. 1886 च्या कलकत्त्याच्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी केलेली आवेशपूर्ण भाषणं गाजली. त्यात दिनशा वॉचच्या दाजी खरे आणि डॅश डॅश यांचा समावेश होता. आता बघा, पूर्व परीक्षेचे जे प्रश्न आणि मुख्य परीक्षेचे प्रश्न यांचं जर आपण थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं.
पूर्व परीक्षेचा प्रश्न हे सरळ-सरळ आहे. म्हणजे डायरेक्ट विचारलं 1887 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? ठीक आहे ना. टिळकांनी मवाळ मतवादांवर काय टीका केली? अशा पद्धतीने सरळ-सरळ प्रश्न. मात्र मेन्सचे प्रश्न थोडेसे खोचक स्वरूपात आहे. जसं की हा प्रश्न आहे. 1886 च्या कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या सभेला महाराष्ट्रातील जे लोक आले त्यांनी खूप आवेशपूर्ण भाषणं त्यांनी केली, ती गाजली. तर त्यामध्ये कोण-कोण होते? दिनशाबहादूर दाजी खरे आणि जयशंकरचा समावेश होता. आता बघा, यामध्ये पर्याय आपण पाहूया. अब्दुल अजीज, बाळ गंगाधर टिळक, मोरोपंत जोशी आणि गोपाळकृष्ण गोखले. आता हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते नीट समजून घ्या. खास करून मेन्समध्ये आलेले प्रश्न ते एलिमिनेशन मेथड वापरूनच तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतात हे लक्षात घ्या किंवा ती पद्धत तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. जसं की बघा आता उदाहरणार्थ कसं काय? उदाहरणार्थ बघा आता इथे प्रश्न विचारलेला आहे 1886 चं कलकत्ता अधिवेशन. मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी सांगितलं, की 1886 चं जे अधिवेशन जे होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी इथे या ठिकाणी होते. आता बघा, इथं जे पर्याय आहे, तर टिळक जर आपण बघितलं, टिळकांचा पर्याय आपण जर चेक केला, तर लक्षात घ्या, टिळकांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कधी आगमन झालंय? तर 1889 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, तेव्हा त्या अधिवेशनात पहिल्यांदाच टिळक इथे या ठिकाणी सहभागी होताना एकंदरीत दिसून येतात. म्हणजे टिळकांचा काँग्रेसमध्ये सहभाग कधी आहे? 1889 ला आहे. त्याच्या आधी टिळकांनी काँग्रेसच्या कोणत्याच अधिवेशनात सहभाग घेतलेला नव्हता. पहिल्यापासून ते 1888 पर्यंतच्या कोणत्याच अधिवेशनामध्ये टिळक सहभागी नव्हते. त्या टिळकांची भूमिका सामाजिक होती, राजकीय नव्हती हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर मग 1889च्या अधिवेशनात पहिल्यांदा टिळक आले. इथं विचारलं 1886 त्यामुळे टिळकांचा हा पर्याय बिलकुलच इथे या ठिकाणी नाहीये. गोपाळकृष्ण गोखले जर आपण बघितलं, तर लक्षात घ्या गोपाळकृष्ण गोखले पहिल्या अधिवेशनामध्ये होते का? तर नक्कीच नाही लक्षात घ्या. तर गोपाळकृष्ण गोखल्यांचा समावेश हा कधीचा आहे? तो 1889-90 च्या दरम्यानच्या ठिकाणी आहे. 1889-90 दरम्यान गोपाळकृष्ण गोखले देखील इथे या ठिकाणी सहभागी होताना दिसून येतात. इथं 1886 विचारलेलं आहे म्हणजे अगदी सुरुवातीचा कालखंड विचारलाय. हे दोन्ही आपल्याला वाटत असणारे पर्याय हे पहिले तुम्ही या ठिकाणी इथं बाजूला करा. म्हणजे एलिमिनेशन मेथडचा फायदा हा आहे, की आपल्याला काय वाटतं बघा नीट समजून घ्या. आपण काय करतो बघा प्रश्न वाचल्यानंतर पर्यायाकडे जातो आणि पर्यायामध्ये आपण ते उत्तर देतो जे पर्याय तुमच्या ओळखीचे आहेत. मग तुमच्या ओळखीचे 2 पर्याय आहेत, टिळक आणि गोखले. मग तुम्हाला वाटतं हे दोघांपैकी कोणतरी एक असेल. मग तुम्ही इथं उत्तर देता आणि ते चुकतं लक्षात घ्या. त्यामुळं मुख्यतः लक्षात घ्या, की तुम्हाला ओळखीचे पर्याय आयोग मुद्दामून त्याच्यामध्ये देतो, कारण प्रश्न चुकला पाहिजे तुमचा, हे लक्षात घ्या. कारण आयोगाला कचरा बाहेर काढायचा लक्षात घ्या. आयोगाला कचरा बाहेर काढायचा आणि जे टॅलेंटेड आहेत, जे त्या-त्या वेळेस योग्य निर्णय घेऊ शकतात, त्यांच्यामध्ये ती निर्णय क्षमता आहे, अशाच मुलांना ते सिलेक्ट करतायत. आणि म्हणून कचऱ्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. म्हणून कुठलाही प्रश्न अभ्यासत असताना बारकाईनं विचार करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. एलिमिनेशन मेथड जे यू-पी-एस-सीचे विद्यार्थी लावत आलेले आहेत किंवा यू-पी-एस-सीचे विद्यार्थी प्रिलिम्ससाठी एलिमिनेशन मेथडचा वापर करतात. अगदी तशाच प्रकारचा तुम्हाला इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता बघा यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी काय फार फरक राहिला नाहीये लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही कंबाईनचे विद्यार्थी जे कोण तयारी करत असाल त्यांनी असं समजायचं नाहीये, की बाबा आपलं काम नाही ते यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीचा अभ्यास करणं किंवा एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीच्या मुलांसारखे आपण तरबेज नाहीये. असं बिलकुल समजू नका. कारण तुम्हाला ते करावंच लागणार आहे. कारण शेवटी यू-पी-एस-सीची मुलं पण कंबाईनचा फॉर्म भरतात, तलाठीचा पण फॉर्म भरतात लक्षात घ्या. त्यामुळे कॉम्पिटिशन ही मोठी आहे. कारण कॉम्पिटिशन मोठी असण्यामागचं कारण काय? कारण स्पर्धा परीक्षेतून मिळालेली पोस्ट ही तुमच्या किमान 3 पिढ्या सुरक्षित करते. किमान 3 पिढ्या तुमच्या सुरक्षित या ठिकाणी होतात लक्षात घ्या. त्यामुळं आणि समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा पण मिळते. त्यामुळं अभ्यास तर करावा लागणार आहे ती प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर. त्यामुळे थोडंसं व्यवस्थितरित्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे 2 पर्याय तर गेले. आता मोरोपंत जोशी बघा. आता मोरोपंत जोशींबद्दल मी काय सांगितलं तुम्हाला? यांचा राजकीय प्रवास हा 1919 च्या कायद्याद्वारे सुरू झालेला आहे. हे तसे पाहिले तर गांधी युगातील कार्यकर्ते आहे मोरोपंत जोशी. तर हे पण असतील का? नाही. मग राइट आन्सर काय? अब्दुल अजीज. ठीक आहे मान्य आहे अब्दुल अजीजबद्दल कधी वाचलं नसेल तुम्ही. परंतु एलिमिनेशन मेथडनुसार तुम्हाला हा प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करावा लागेल. मग या प्रकारचे प्रश्न ते सोर्सेस काय? तर यदी फडक्यांचं पुस्तक आहे. तर यदी फडक्यांच्या पुस्तकामध्ये या अ, अ, अब्दुल अजीजबद्दल या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती देतो. हा पुस्तक यदी फडक्यांच्या पहिल्या खंडातनं उचललेला हा प्रश्न आहे. कथा स्वातंत्र्याची या पुस्तकातून उचललेला हा प्रश्न या ठिकाणी आहे.
आणि बघा असं होणारच नाही, की तुम्ही जेवढं काही वाचलेलं आहे ते सगळंच्या सगळं पेपरमध्ये उतरलं, असं नाही होणार लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला काय करायचं जे काही वाचलंय तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आलेलं जे काही मिळवलेलं ज्ञान आहे ते इथं प्रश्नपत्रिकेमध्ये अप्लाइड करायचा प्रयत्न तुमचा इथे या ठिकाणी असला पाहिजे. तरच तुम्हाला योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येऊ शकतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेशन आता आपण पाहूया. आता बघा पी-एस-आय मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे. जोड्या, योग्य जोड्या जुळवा या पद्धतीचा प्रश्न. आता बघा जोड्या जुळवाचं काय आहे बघा, जोड्या जुळवा हा असा एक घटक आहे, तर त्या घटकामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 जोडी जुळली, की पर्यायमध्ये जायचंय लक्षात घ्या आणि त्यानुसार उत्तर जे आहे ते डिसाईड या ठिकाणी करायचंय. जसं की बघा ॲलन ह्यूम, दिनशा वाच्छा, गोपाळकृष्ण गोखले आणि दाजी आबाजी खरे अशा प्रकारचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस, भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव, राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव, भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी. या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. आता बघा इथं म्हणलेलं की गोखलेंचे उत्तराधिकारी म्हणजे गोखल्यांच्या नंतरचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे ना? म्हणजे इथं तर गोपाळकृष्ण गोखले हे तर नसणार आहे चौथी जोडी. कळतंय का तुम्हाला? इथं गोपाळकृष्ण गोखले ही चौथी जोडी तर नसणार आहे. आता गोखल्यांचे उत्तराधिकारी ॲलन ह्यूम गोखल्यांचा उत्तराधिकारी असणार आहे का? म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखल्यांचा उत्तराधिकारी ॲलन ह्यूम असणार आहे का? बिलकुलच नाही. त्यामुळे ते पण गेले. दिनशा वॉटचा पण मोस्ट ऑफ द सीनियर पर्सन आहे, है ना? दिनशा वॉटचा मोस्ट ऑफ सीनियर आहे. म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या स्थापनेमध्ये फाउंडर मेंबरमध्ये दिनशा वॉटचा आहे. मग हे पण या ठिकाणी नसणार आहे ना यामध्ये. मग तुम्हाला लक्षात आहे, की दाजी आबाजी खरे हिथंच ही जोडी या ठिकाणी लागते. दाजी आबाजी खरे इथंच जोडी लागती आहे. मग ड मध्ये तुम्ही 4 नंबर कुठे आहे ते शोधायचंय. ड मध्ये 4 नंबर इथे आहे. तुमचं उत्तर मिळालं. ड मध्ये 4 कुठे आहे? तर इथे आहे. तुमचं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 1 विषय संपला. तर तुम्ही अशाही पद्धतीने प्रश्न लिहू शकता किंवा थेट तुम्ही ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम काय? कधी काँग्रेसचा अध्यक्ष बनला का? जरी ॲलन ह्यूमनी काँग्रेस संघटना स्थापन केली असते, तर काँग्रेसचा अध्यक्ष कधी बनला नाही ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम महासचिव बनलेला आहे. हे तर कळतं आपल्याला. महासचिवला सरचिटणीस म्हणतात, है ना? आणि सचिवाला सेक्रेटरी म्हणतात. सेक्रेटरी हे पद जे आहे, हे महासचिवापेक्षा या ठिकाणी मोठं आहे, है की नाही? त्यामुळे लक्षात घ्या, ॲलन ह्यूम कोण होते? तर या ठिकाणी हे सरचिटणीस या ठिकाणी होते. सरचिटणीस म्हणतो आपण बघा. म्हणजेच महासचिव या ठिकाणी राहिले काँग्रेसचे. दिनशा वाच्छा हे सचिव राहिलेले आहेत. ठीक आहे ना? म्हणजे ॲलन ह्यूम जरी तुम्ही जोडी या ठिकाणी योग्य पद्धतीने लावली, तरी ते योग्य पद्धतीने प्रश्नाचं उत्तर लगेच या ठिकाणी इथं मिळून जातं. पर्याय क्रमांक 1 हे या पद्धतीचं आपण एलिमिनेशन मेथडनुसार हा प्रश्न इथे या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. असे खूप सारे मेथड तुम्हाला इथं वापरावे लागणार आहे. हे एक प्रकारचं आर्टच आहे लक्षात घ्या. ठीक आहे ना? त्यामुळं अभ्यास तर करता परंतु तो अभ्यास इथं अप्लाय करायचा आहे पेपरमध्ये हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता आपण लगेच या ठिकाणी पाहूया. आता बघा हा एक प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते. कोणते नेते सहभागी होते? गट क 2019 चा पेपर आहे. गट क 2019 चा पेपर ज्यामध्ये इथे विचारलं गेलं, कंबाईन्ड गट क भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते. जगन्नाथ शंकर शेठ इथं बघितलं आपण जगन्नाथ शंकर शेठ. आता काँग्रेसची स्थापना कधी झाली बरं? तुम्हाला माहिती असेल काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. ठीक आहे ना? आता बघा समाज सुधारकांमध्ये तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची टिप सांगतो मी तुम्हाला. लक्षात घ्या समाज सुधारकाचा जन्म कोणत्या वर्षी झाला हे बिलकुल लक्षात ठेवायचं नाही. लक्षात काय ठेवायचं समाज सुधारक कोणत्या वर्षी निधन पावला. ठीक आहे ना? आता जगन्नाथ शंकरसाठी एक समाज सुधारक होते. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून त्यांना संबोधलं गेलं. यांचं निधन कधी झालं बरं? तर 1865 साली झालं. 1865 साली यांचं निधन झालं. ते उत्तर असणार आहे का? नाही. कारण काँग्रेसची स्थापना 1885 ला आहे. पण जगन्नाथ शंकर शेठ हा पर्याय इथे या ठिकाणी नसणार आहे. हा पर्यायाला कट करून टाकतो आपण. उमेशचंद्र बॅनर्जी सह ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूमनी काँग्रेसची स्थापना केली. उमेशचंद्र बॅनर्जी पहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते. हे तर राईटच आहे. गणेश जोशी म्हणजे ग.वा. जोशी. तर बघा मी तुम्हाला परत तेच सांगितलं, की समाज सुधारक जो आहे, तो त्या समाज सुधारकाचा जन्म लक्षात ठेवायचा नाही. मृत्यू लक्षात ठेवायचा. कधी निधन पावलं? ग.वा. जोशी कधी गेले? 1880 ला गेले. म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याच्या आधी ते या ठिकाणी गेलेले आहेत. ठीक आहे ना? विदा सावरकर तर काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतरचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे त्यांचं जर आपण पाहिलं कार्य तर 1887 ला
राष्ट्रीय 1887-97 ला त्यांनी नाशिकमध्ये संघटना स्थापन या ठिकाणी करायला सुरुवात या ठिकाणी केली. राष्ट्रभक्त सभा जी आहे, तर राष्ट्रभक्त सभा ही त्यांनी स्थापन केली संघटना. त्यानंतर मग त्यांनी या ठिकाणी मित्रमेळा, नंतर अभिनव भारत या प्रकारच्या संघटना आहे. पागे आणि म्हैसकर यांना सोबत घेऊन त्यांनी राष्ट्रभक्त सभा इथे लिहितो हवं तर ज्यांना कोणाला रेफरन्स हवा असेल, तर लक्षात घ्या. राष्ट्रभक्त सभा, राष्ट्रभक्त सभेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर हे आपले विदा सावरकर. राष्ट्रभक्त सभा कोण-कोण होते त्यांच्यासोबत? पागे आणि म्हैसकर हे 2 त्यांचे सहकारी या ठिकाणी होते. हे लक्षात असू द्या. आणि मग त्यांनी नंतर मित्रमेळा आणि मग त्यानंतर या ठिकाणी आहे अभिनव भारत या संघटना. ठीक आहे ना. म्हणजे हे पण पर्याय नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर आणि दुर्गाराम मंचराम हे काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीचे समाजसुधारक होऊन गेले. त्यामुळे यांचं पण याच्यामध्ये काय रोल या ठिकाणी नाही. म्हणजे पर्याय फक्त ब बरोबर आहे. पर्याय फक्त बरोबर ब बरोबर आहे. ब कुठे आहे? इथे अ आणि ब आहे. म्हणजे हे पण उत्तर नाही. ब आणि क हे पण उत्तर नाही. हे पण नाहीच आहे आणि हे तर नाहीच नाही. आता काय झालं बघा, हा प्रश्न झाला आहे कॅन्सल. ठीक आहे ना. जर तुम्ही पहिल्या आन्सर कीमध्ये आयोगाने पहिल्या क्रमांकाचं उत्तर दिलं म्हणजे अ आणि ब उत्तर दिलं. मात्र हा प्रश्न जो आहे हा सेकंड आन्सर कीमुळं इथे या ठिकाणी कॅन्सल झाला. त्याचं कारण जगन्नाथ शंकर शेठचं निधन झालेलं आहे त्यामुळं ते काय पहिल्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले नाही. ठीक आहे ना. पण हा प्रश्न कॅन्सल झाला. फक्त मी हा मुद्दामून का घेतला बरं? तुम्हाला कळलं पाहिजे प्रश्नाचं उत्तर लिहीत असताना एलिमिनेशन मेथड ही कशा पद्धतीने लावायची आहे. नेक्स्ट बघा. आता कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2019 चा पेपर आहे. आता या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला काँग्रेसच्या अधिवेशनाशी संबंधित. काय प्रश्न आहे बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशनं मुंबई येथे आयोजित करण्यात आली? तर मुंबईमध्ये कोणते अधिवेशनं आयोजित करण्यात आली? त्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता बघा इथं म्हटलं प्रथम अधिवेशन 1885, 5वं अधिवेशन 20वं आणि 31वं. तर लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही डेट्स आहेत ना, ते फक्त तारखा लक्षात ठेवा. ते कितवं अधिवेशन होतं ते पाठ करत बसू नका. सांगेल मी काय तुम्हाला, ते अधिवेशन कितवं होतं ते पाठ करू नका. फक्त डेट लक्षात ठेवायच्या. आता मुंबईचे अधिवेशन बघितलं आपण 1785 ला हो मुंबईला अधिवेशन या ठिकाणी झालं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष डब्ल्यू.सी. बॅनर्जी होते. ठीक आहे ना. त्यानंतर 1889 ला पण अधिवेशन झालं. मी सांगितलं तुम्हाला पहिले 5 लक्षात ठेवायचे. मग हे 1889 पण मुंबईमध्ये या ठिकाणी झालं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सर विल्यम वेडरबर्न या ठिकाणी होते. कोण होते? विल्यम वेडरबर्न हे या ठिकाणी अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. पहिले आणि दुसरे बरोबर आहे. त्यानंतर बघा 20वं 1904 ला 1904 चं पण अधिवेशन काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्येच या ठिकाणी होतं. मग त्या मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बरं? तर हेनरी कॉटन होते, हे ना. कोकिळा खूप ओरडतात आमच्याकडे. हेनरी कॉटन. त्या हेनरी कॉटन जे आहेत, तर त्या हेनरी कॉटन हे अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी होते. आणि 1915 चं पण अधिवेशन इम्पोर्टंट म्हणजे 31वं अधिवेशन आहे. आयोगाने त्याचे डेट्स वगैरे दिलेले आहेत. कितवं अधिवेशन होतं ते पण दिलंय. त्याच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. 1915चं पण अधिवेशन काँग्रेसचं होतं आणि इथं एस.पी. सिन्हा जे आहे, सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा हे अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी राहिलेले आहेत. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात म्हणजे 4ही अधिवेशन मुंबईमध्ये झालेले आहेत. 4ही अधिवेशनं मुंबईमध्ये झालेत. अ, ब, क, ड हे याचं राइट आन्सर तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुमचा इथे या ठिकाणी असला पाहिजे. चलो त्यानंतरचा प्रश्न बघा. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2018. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2018 चा क्वेशन पेपर आहे. त्या क्वेशन पेपरमध्ये एक प्रश्न विचारला बघा. फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोणी केलं? प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोणी केलं? फैजपूर अधिवेशन. फैजपूर अधिवेशन हे कधीचं आहे? तर 1937 चं. हे अधिवेशन 50वं अधिवेशन होतं. काँग्रेसचं 50वं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय? तर हे अधिवेशन ग्रामीण भागामध्ये घेतलेलं काँग्रेसचे पहिलं अधिवेशन होतं. म्हणजे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 50 वर्षानंतर काँग्रेसला शेतकऱ्यांची आठवण आली. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर हे अधिवेशन फैजपूरमध्ये झाले. पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. शंकरराव देव या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आता बघा, फैजपूर अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोणी केलेलं आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे.
तर हा जो प्रश्न आहे तो कथा स्वातंत्र्याची या पुस्तकातून घेतलेला आहे. कुमार केतकरांचं पुस्तक आहे बघा. तुम्ही जरूर ते वाचा. म्हणजे मला असं सांगायचं तुम्हाला, की जेव्हा तुम्ही कंबाईनचे अभ्यास करता आणि कंबाईनच्या अभ्यासात करण्यासाठी तुम्ही जेव्हा इतिहास विषयाचे संदर्भ ग्रंथ वाचता, तेव्हा आपलं इयत्ता 11वीचं जुनं महाराष्ट्राचा इतिहास हा एक कंपल्सरी वाचलं पाहिजे. दुसरं जर पुस्तक कुठलं वाचायचं असेल तर ते य.दी. फडक्यांचे 2 खंड, सुरुवातीचे 2 खंड, पहिला खंड आणि दुसरा खंड. मग ते 2 खंड व्यवस्थित करा आणि तिसरं पुस्तक कोणतं वाचलं पाहिजे? कथा स्वातंत्र्याची. हे 3 पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. क्लास नोट्स वगैरे जर क्लास जॉइन केला असेल, तर त्या स्वतःच्या नोट्स वगैरे रेफर करा, नो डाउट. पण सेल्फ स्टडी करत असाल, तर हे 3 महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला वाचावीच लागणार आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या महिलांना प्रशिक्षणाचं आयोजन कोणी केलं? उषा डांगे, प्रेमा कंटक, रोजा देशपांडे, उषा मेहता. तर बघा याचं सगळ्या गोष्टी, सगळ्या स्त्रियांबद्दल मी तुम्हाला बोलेल. उषा उषा डांगे. उषा डांगे जर आपण बघितलं ना, तर हे कोण आहेत रे उषा डांगे? उषा डांगे आपल्याला पाहायला भेटतं, की एस. ए. डांगे ज्या होत्या, एस. ए. डांगे, श्रीपाद अमृत डांगे जे आहेत, तर त्या श्रीपाद अमृत डांगे यांची पत्नी आहे उषा डांगे. कम्युनिस्ट पार्टी जी आहे, तर त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये यांचं महत्त्वाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. कारण एस. ए. डांगे स्वतः कम्युनिस्ट या ठिकाणी होते. त्यांचं मोठं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे, उषा डांगे. याचं यांचं एक आत्मचरित्र देखील या ठिकाणी होतं. कोणाचं? उषा डांगे यांचं एक आत्मचरित्र देखील होतं. त्या आत्मचरित्राचं नाव आहे, पण ऐकतो कोण? पण ऐकतो कोण? हे त्यांचं आत्मचरित्र या ठिकाणी आहे. हे लक्षात असू द्या. हे भविष्यातील प्रश्न आहे तुमचे, ठीक आहे ना? हे भविष्यातील तुमचे प्रश्न आहे. पण ऐकतो कोण? हे आत्मचरित्र कोणाचं? उषा डांगे यांचं. उषा डांगे इथे पर्यायामध्ये आलेत, परंतु त्यांच्यावर काम करावं लागणार आहे. कारण पुढे भविष्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे ना? म्हणजे हे अ, आपल्याला हे सीरीज घेण्यामागचं कारण काय? पी-वाय-क्यू एक्सप्लेनेशन करण्याचं कारण काय? फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तर काय आहे तेवढं सांगून भागत नाही काम. ठीक आहे ना. तर तुम्हाला त्या पर्यायांबद्दल माहिती देणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे हे सेशन मी तुम्हाला इथे या ठिकाणी घेतलेलं आहे. पण ऐकपण हे त्यांचं या ठिकाणी आत्मचरित्र हे उषा डांगे यांचं आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या या ठिकाणी होत्या. कम्युनिस्ट लीडर या ठिकाणी होत्या. तर हे लक्षात असू द्या. आता रोजा देशपांडे बघा, रोजा देशपांडे. इथं नाव आहे बघा रोजा देशपांडे. ही रोजा देशपांडे कोण आहे बरं? तर ही आहे एस. ए. डांगे यांची मुलगी. एस. ए. डांगे जे आहे, तर त्यांची मुलगी आहे रोजा. रोजा डांगे. नंतर देशपांडेंसोबत विवाह झाला आणि मग त्या रोजा देशपांडे या ठिकाणी बनल्या. तर या पण कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या या ठिकाणी होत्या. ठीक आहे ना. आता मला एक सांगा, की एलिमिनेशन मेथड किती इम्पोर्टंट आहे बघा. एस. ए. डांगे यांचा काँग्रेसशी तसा संबंध नाहीये, कारण ते कम्युनिस्ट नेते आहेत. त्यामुळं त्यांचा जो काही काम होतं ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये होतं. त्यांची पत्नी उषा डांगे या कम्युनिस्ट नेत्या होत्या. त्यांचा काँग्रेस अधिवेशनाशी संबंध नाहीये. रोजा देशपांडे एस. ए. डांगेंची मुलगी आहे. त्यामुळे त्यांचा पण काँग्रेसशी संबंध या ठिकाणी नाही. म्हणजे लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये तुमचे 2 पर्याय उरले, की एस. ए. डांगे पण नाही, उषा डांगे पण नाही आणि रोजा देशपांडे पण नाही. तर माहिती पाहिजे ना, रोजा देशपांडे एस. ए. डांगेंच्या मुलगी होते हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी थोडंसं तगडं वाचन, अभ्यास गरजेचं राहतं. ठीक आहे ना. अ, तर या पद्धतीचे हे दोघं जण नाहीये. आता राहतात प्रेमा कंटक आणि उषा मेहता. ठीक आहे. आता उषा मेहता जेव्हा तुम्ही अभ्यासता, लक्षात घ्या, उषा मेहतांचा अभ्यास जेव्हा करता, तेव्हा उषा मेहतांबद्दल त्यांचं सक्रिय राजकारण जेव्हा आपण पाहतो, उषा मेहता आल्या कधी काँग्रेसच्या चळवळीमध्ये, तर त्या आल्या 1930 साली आल्या बघा. सविनय कायदेभंग चळवळ जेव्हा सुरू झाली होती, तेव्हा उषा मेहताची एंट्री झालेली आहे. फर्स्ट एक सामान्य स्त्री जिची एंट्री झालेली आहे काँग्रेसमध्ये. प्रेमाकंटक जर तुम्ही इथे या ठिकाणी पाहिलं, प्रेमाकंटक जर तुम्ही इथं पाहिलं, तर या प्रेमाकंटकचं कार्य हे थोडंसं त्यांच्याही आधीचं या ठिकाणी कार्य आहे. म्हणजे प्रेमाकंटक 1900 जेव्हा आपली असहकार चळवळ समाप्त होतीये, म्हणजे 1920-22 च्या दरम्यान प्रेमाकंटक जे आहेत त्या काँग्रेसच्या अ, अ, अधिवेशनामध्ये या ठिकाणी यायला लागल्या. तर प्रेमाकंटक या मोस्ट सीनियर उषा मेहतांच्या आहे. उषा मेहता पुढे जाऊन आपण बघितलं 1942 ला गाजल्या आहेत उषा मेहता. उषा मेहताचं याच्या आधीचं तितकंसं काम नाहीये. म्हणजे 30 ला फक्त एंट्री आहे. परंतु लीडरशिप मिळाली 1942 ला. मग इथं पाहायला भेटतं 1942 ला काय त्यांचं तर काँग्रेस गुप्त रेडिओ हे त्यांनी या ठिकाणी चालवलं. तर तिथं त्यांची लीडरशिप पुढे आलेली उषा मेहतांची. त्याच्या आधी बघा, तुम्ही कधी उषा मेहतांचं नाव ऐकतं का? त्याच्या आधी?
1942च्या आधी कधी ऐकलं का? तर नाही ऐकलं. उषा मेहता पाहतात फक्त काँग्रेस गुप्त रेडिओपासनं, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या सगळ्या बारकावे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं म्हणजे उषा मेहता पण नाही, कारण फैजपूर अधिवेशन 37चं आहे. मग फैजपूर अधिवेशनात आलेल्या महिला ज्या आहेत, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम कोणतीतरी सीनियर नेता, लीडरच करेल ना. म्हणून मग इथे लक्षात घ्या, याचं राइट आन्सर जे आहे, ते प्रेमाकंटक इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. प्रेमाकंटक जे आहे, या प्रेमाकंटक आपल्याला या ठिकाणी दिसतात. सत्याग्रही महाराष्ट्र हे त्यांचं एक नियतकालिक या ठिकाणी होतं, लक्षात घ्या. सत्याग्रही महाराष्ट्र. सत्याग्रही महाराष्ट्र हे त्यांच्या ठिकाणी अ, एक महत्त्वाचं नियतकालिक आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. सत्याग्रही महाराष्ट्र हे त्यांचं नियतकालिक आहे. तर यावर प्रश्न विचारले जातील ना, की खालीलपैकी कोणी सत्याग्रही महाराष्ट्र किंवा सत्याग्रही महाराष्ट्र हे नियतकालिक चालवलं. तर प्रेमाकंटक जे आहे, तर त्यांनी इथे चालवल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येतं. प्रेमाकंटक पुढे जाऊन संविधान सभेच्या सदस्य देखील बनल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. ठीक आहे ना? तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. पुढे जर आपण बघूया. आता बघा, एस-टी-आय मुख्य परीक्षा 2018 चा क्वेश्चन आहे. एस-टी-आय मुख्य परीक्षा 2018 चा हा क्वेश्चन या ठिकाणी आहे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या सन 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? 1886 चा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? आता मी तुम्हाला सांगितलं, की पहिलं तर तुम्हाला पहिले 5 काँग्रेस अधिवेशन पाठच करायचे. पहिले 5 काँग्रेस अधिवेशन पाठ केले जर त्यांनी असतील, त्यांना ह्याचं उत्तर लगेच येतं. कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी आहेत. बद्रुद्दीन तय्यबजी 1887 सालचे या ठिकाणी आहे. फिरोजशाह मेहता जर आपण बघितलं तर 1890 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे. दादाभाई नौरोजी 3 वेळा अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. 1886, 1893 आणि त्याचबरोबर 1906 असे 3 वेळा अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं. तर या पद्धतीचा हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया बघा. एक सूचना पण तुम्हाला करायची आहे. ज्या कोण विद्यार्थी कंबाईनची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे, तर त्या ॲप्लिकेशनला व्हिजिट द्या एकदा. ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ती लिंक जी आहे, त्या लिंकवरनं तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही कंबाईनच्या बॅचेस आहेत, जर तुम्हाला बॅच हवी असेल, मी म्हणणार नाही की घ्याच. पण जर तुम्हाला बॅच हवी असेल, हिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील, तर ती बॅच जरूर तुम्ही जॉइन करू शकता. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबतच तुम्ही प्ले स्टोअरवरनं देखील हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन टाकून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. बघा, एस-टी-आय मुख्य परीक्षा 2018 चा क्वेश्चन आहे बघा. इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी व केव्हा स्थापन केली होती? कोणी व केव्हा स्थापन केली होती? या पद्धतीचं आहे. इंडियन नॅशनल युनियन, इंडियन नॅशनल युनियन. आता बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हटलं जातं. काँग्रेस हे नाव हे अमेरिकेच्या संसदेमधनं घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे काँग्रेस हे नाव अ, जे आहे ते काँग्रेसचं जी काही संसद आहे तिला सॉरी अमेरिकेची जी संसद आहे तिला काँग्रेस म्हटलं जातं. तिथून या ठिकाणी हे घेतलेलं नाव आहे. आधी इंडियन नॅशनल युनियन असं नाव होतं आणि हे इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली इंग्रजांनी, ज्यामध्ये ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि सर विल्यम वेडरबर्न हे नाव आहे. हेनरी कॉटन, त्याचबरोबर विल्यम वेडरबर्न, विल्यम वेडरबर्न आणि ॲलन ह्यूम ह्या तिघांनी मिळून इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि या इंडियन नॅशनल युनियनच्या माध्यमातून कलकत्ता, मद्रास, मुंबई विद्यापीठामध्ये शिकले सवरलेल्या पदवीधारकांना त्यांनी पत्र पाठवलं आणि त्या सर्वांना मुंबईत गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये आमंत्रित केलं आणि तिथं मग इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये या ठिकाणी झालं. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ॲलन ह्यूमनं ही काँग्रेस हे इंडियन नॅशनल युनियन जे आहे ते स्थापन केलं. आता प्रश्न आला ॲलन ह्यूमवर. आता तिघांवर प्रश्न येईल, की इंडियन नॅशनल युनियनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ॲलन ह्यूम, हेनरी कॉटर, विल्यम वेडरबर्न हे तिन्ही नावं इथं लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला पाहायला देतो बघा. वनसेवा मुख्य परीक्षा 2018 चा क्वेश्चन आहे बघा. वनसेवा मुख्य परीक्षा 2018 चा क्वेश्चन पेपर आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होता? काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश होता?
गोपाळकृष्ण गोखले पहिल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये नव्हते लक्षात घ्या. रानडे होते, मात्र गोखले नव्हते. पहिल्या अधिवेशनात, ठीक आहे ना. हरिभाऊ साठे, रामचंद्र माने होते बरं का, हे दोघं जण होते. आता हा रेफरन्स तुम्हाला कुठे मिळेल? तर यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये. जेव्हा काँग्रेसची स्थापना हा टॉपिक पाहता, तेव्हा महाराष्ट्रातून खास करून मुंबईमधनं, पुण्यामधनं कोण-कोण लोकं या अधिवेशनात सहभागी झाले, त्यांच्या डिटेल नावं दिलेत. पुण्यातनं एकूण 9 लोकं या ठिकाणी सहभागी होते. त्यामध्ये आर.जी. भांडारकर पण होते. त्यामध्ये या ठिकाणी आपले गोपाळ गणेश आगरकर जे आहेत, ते पण या ठिकाणी होते. हे लक्षात असू द्या आपल्याला. हे माहिती असलं पाहिजे. तुम्हाला मी वारंवार सांगतो, कंबाईनची तयारी करताना तर यदी फडकेंचं पहिलं, दुसरं खंड वाचावंच लागेल. प्रीला पण इम्पोर्टंट आहे, मेन्सला तर खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना? हे लक्षात घ्या. वेळ आहे तुमच्याकडे अजून पण वाचायचं असेल तर यदी फडके खंड 1 आणि खंड 2 बस तेवढं या ठिकाणी वाचून घ्या. दिनशावाच्या फिरोजशाह मेहता आणि त्याचबरोबर कृष्णाजी नुलकर, गंगाभाऊ म्हस्के. तर या पद्धतीचं आहे. तर बघा गोपाळकृष्ण गोखले तर नाहीये. रानडे होते, हरिभाऊ साठे होते, रामचंद्र माने होते. दिनशा वॉटच्या आहेत फिरोजशाह मेहता या ठिकाणी आहे. कृष्णाजी लक्ष्मण नुलकर आहे आणि गंगाराम भाऊ म्हस्के या ठिकाणी आहे. तर हे तिघं जण आहेत. ब, क आणि ड आहे. ब, क, ड कुठे आहे पर्यायामध्ये? इथे आहे बघा. ब, क, ड इथे या ठिकाणी आहे. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे असं. गोखले नाहीयेत म्हणून मग तुम्ही ब, क, ड हे याचं राइट आन्सर या ठिकाणी देऊ शकतो. ब, क, ड हे राइट आन्सर आहे. हरिभाऊ साठे, रामचंद्र माने, दिनशा वाचा, फिरोजशाह मेहता, कृष्णाजी लक्ष्मण डोलकर, गंगाराम भाऊ म्हस्के ही लोकं अधिवेशनामध्ये सहभागी झालेत. एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. वनसेवा मुख्य 2018. एकाच प्रश्नामध्ये किंवा एकाच पेपरमध्ये सेम प्रश्न 2 वेळा विचारलेले आहेत. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी झाल्या? पर्यायामध्ये बदल आहे फक्त. आलं लक्षात? पर्यायामध्ये बदल आहे. वनसेवा जे कोण विद्यार्थी देत आहेत, त्यांनी लक्षात ठेवा हे असे प्रश्न येतात बघा. असं राज्यसेवेला पण येऊ शकतं, असं कंबाईनला पण येऊ शकतं. आता कृष्णाजी लक्ष्मण डुलकर, रामचंद्र साने होते का? होते ना. आपण म्हटलो ना होते म्हणून. अ, रामचंद्र साने, नुलकर होते. सीताराम चिपळूणकर, एस.एच. चिपळूणकर, सीताराम हरी चिपळूणकर कोण होते रे हे माहिती आहे का तुम्हाला? सीताराम हरी चिपळूणकर कोण होते लक्षात घ्या. जी तुमची संघटना होती बघा पुणा सार्वजनिक सभा. पुणा सार्वजनिक सभा ही कोणी स्थापन केलती? ग.वा. जोशींनी स्थापन केलती. तर पुणा सार्वजनिक सभा ही ग.वा. जोशींची संघटना होती बघा. ग.वा. जोशींचं निधन कधी झालं? 1880 ला झालं. त्यानंतर ग.वा. जोशींच्या नंतर पुन्हा सार्वजनिक सभेचे सर्वेसर्वा कोण बनले? तर सीताराम हरी चिपळूणकर, एस.एच. चिपळूणकर म्हणतात. तर हे पुन्हा सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी बनले आणि लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल कदाचित ॲलन ह्युमनं पत्र पाठवलं होतं, या सीताराम हरी चिपळूणकरांना, की काँग्रेसचं अधिवेशन आम्हाला पुण्यामध्ये घ्यायचं आहे. तुम्ही त्या सभेचं आयोजन करा. तेव्हा सीताराम हरी चिपळूणकरांनी ॲलन ह्युमला पत्र पाठवलं सांगितलं पुण्यामध्ये त्यावेळेस कॉलराची साथ सुरू आहे. त्यामुळं काही पुस्तकांमध्ये कॉलरा आहे, काही पुस्तकांमध्ये प्लेग आहे. त्याच्या भानगडीत पडू नका. तर यांनी सांगितलं, सीताराम हरी चिपळूणकरांनी सांगितलं, की पुण्यामध्ये कॉलराची साथ सुरू आहे, त्यामुळे पुण्यामध्ये अधिवेशन होता येणार नाही. आणि म्हणून ते अधिवेशन कुठे झालं, तर ते मुंबईमध्ये या ठिकाणी झालं. हे लक्षात असू द्या. तर सीताराम हरी चिपळूणकर मोस्ट आहे. तर हे सहभागी होते का? होते बरं का. हे सहभागी मुंबईला गेले होते हे. शिवराम साठे पण सहभागी या ठिकाणी होते. वामनराव आपटे आणि गोगा आगरकर. तर वामनराव आपटे पहिले पदवीधर आहे लक्षात घ्या. तर आणि आगरकर पण सहभागी या ठिकाणी होते. आता बघा आर.जी. भांडारकर होते का? येस होते बरं का. आर.जी. भांडारकर सहभागी होते, पण धोंडो केशव कर्वे नव्हते. कळलं का? तर असे प्रश्न हँडल करायचेत बघा हे प्रश्न. आता कंबाईनच्या पेपरमध्ये काय होतं बघा, बऱ्यापैकी कंबाईनचा पेपर जर आपण बघितला, तर 60 मिनिट आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न लिहायचे आहेत आणि त्यामध्ये असं तुम्हाला वाटतं हिस्ट्रीचे प्रश्न पहिले सॉल्व्ह करावा. तर पहिले सॉल्व्ह करत असताना घाई गडबडीमध्ये तुम्ही पहिले 3 पर्याय बघतात, आर.जे. भांडारकरचं नाव बघतात आणि सगळं मारतात. चला सर्व आहे. तर नाही तसं करायचं. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या धोंडो केशव कर्वे जे आहे, ते इथे या ठिकाणी नव्हते. धोंडकेशव कर्वे या अधिवेशनामध्ये या ठिकाणी नव्हते. ठीक आहे ना. तर नुलकर रामचंद्र साने, सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे, वामन आपटे, गोगा आगरकर. अ, ब, क हे याचं उत्तर या ठिकाणी पाहिजे. अ, ब, क उत्तर आहे का कुठे? अ, ब, क बघा. ठीक आहे ना. पर्याय क्रमांक 2. असे प्रश्न तुम्हाला हँडल करायचे आहेत. कर्वे नव्हते. ठीक आहे ना. कर्व्यांचा कार्यकाळ जर आपण बघितलं तर कर्वे कधी तुम्हाला अभ्यासाला भेटतात? कर्व्यांचं बालपण वगैरे तुम्ही अभ्यासता. परंतु कर्व्यांचं काम कुठून सुरू होतं? तर 1891 पासून सुरू होतं. 1891 ला का? तर 1890 ला जेव्हा लोकमान्य टिळकांनी आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी
चे सदस्य म्हणून आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून जेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारण करण्याची भूमिका घेतली, तेव्हा त्यांच्या जागेवर बीजगणिताचे शिक्षक म्हणून कोणाला आणलं? तर ते धोंडो केशव कर्वे यांना आणलं. तर धोंडो केशव कर्वे याआधी एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. नंतर गोपाळकृष्ण गोखले आणि आगरकर यांच्या सांगण्यावरनं धोंडो केशव कर्वे इथं आलेले आहेत. आणि मग या धोंडो केशव कर्वे 1891-92 ला त्यांनी एक दुसरा विवाह देखील केला. तो विवाह आगरकरांनी खास करून लावून दिलेला होता. हे लक्षात घ्या. म्हणजे विधवेसोबत विवाह करणारे हे महत्त्वाचे सुधारक राहिले. त्यांचं कार्यकाळ जर आपण पाहिलं तर 1891 नंतरचं या ठिकाणी आहे आणि धोंडो केशव कर्वे जसं पाहिलं तर काँग्रेसशी संबंधित नव्हते तसे बघितले तर सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये आहे. पहिली महिला विद्यापीठाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी या ठिकाणी केली. एक समाज सुधारक आहे, ठीक आहे ना. तर हे लोकं या ठिकाणी होते. ब, क. आर.जी. भांडारकर होते मात्र कर्वे नसल्यामुळं ड हा पर्याय चुकीचा आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा ए-एस-ओ पूर्व परीक्षा 2015 चा क्वेश्चन आहे बघा. 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? या प्रकारचा प्रश्न आहे. आता 1889चं अधिवेशन इम्पोर्टंट. का बरं इम्पोर्टंट आहे? एक तर मुंबईमध्ये झालं. दुसरं काय? तर ते विल्यम वेडरबर्ग त्याचे अध्यक्ष या ठिकाणी होते. हे एक लक्षात ठेवा. तिसरं काय याचं, तर या अधिवेशनात पहिल्यांदाच टिळक या ठिकाणी सहभागी झाले. चौथं काय इम्पोर्टंट, या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली आणि त्या ब्रिटिश इंडिया कमिटीचे चेअरपर्सन या ठिकाणी विल्यम वेडरबर्ग या ठिकाणी होते. त्या ब्रिटिश इंडिया कमिटीचं एक मुखपत्र इंडिया नावाचं या ठिकाणी होतं. त्याचे संपादक दादाभाई नौरोजी आणि डब्ल्यू.सी. बॅनर्जी या ठिकाणी होते. आणि 1889च्या काँग्रेस अधिवेशनाचं इम्पोर्टंट काय, पहिल्यांदाच 10 महिला या अधिवेशनामध्ये सहभागी झाल्या. आता इथं विचारलंय कोणत्या 2 महिला ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं 1889च्या अधिवेशनात. दुर्गाबाई देशमुख आणि लीला रॉय, पंडिता रमाबाई काशीनाथ कानिटकर, गोदाबाई परुळेकर, अनसुया काळे, डॉक्टर अॅनी बेझंट आणि मॅडम भिकाजी कामा. आता हे तर लक्षात घ्या, अॅनी बेझंट आणि मॅडम भिकाजी कामा यांचा रोल नाहीये. 1889च्या अधिवेशनात. या तर क्रांतिकारक होत्या आणि या अ, होम रूल लीगच्या फाउंडर या ठिकाणी होत्या. त्यामुळे हे तर नाहीये. राइट आन्सर काय तर पंडिता रमाबाई आहे लक्षात घ्या. आणि काशीनाथ कानिटकर या ठिकाणी ज्या 10 महिला सहभागी झाल्या त्यातल्या 2 महत्त्वाच्या महिला पंडित रमाबाई आणि काशीनाथ कानिटकर. कादंबिनी गांगुली पण होत्या लक्षात घ्या. आपल्याला माहिती असेल कादंबिनी कादंबिनी गांगुली. कोण आहे कादंबिनी गांगुली? कादंबिनी गांगुली. या ज्या आपण पाहतो, तर या पण या ठिकाणी सहभागी होत्या हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे कादंबिनी गांगुली यांच्याबद्दल लक्षात घ्या, द्वारकानाथ गांगुली यांच्या दुसऱ्या पत्नी. द्वारकानाथ गांगुली यांच्या दुसऱ्या पत्नी कादंबिनी गांगुली. यांचं इम्पोर्टंट काय? भारताच्या पहिल्या महिला ग्रॅज्युएट, पहिल्या महिला पदवीधर आहे. ठीक आहे ना? तर या पण सहभागी होत्या. मात्र महाराष्ट्र हे बंगाल प्रांतातनं आले. तर महाराष्ट्रातनं पंडिता रमाबाई आणि काशीनाथ कानिटकर या सहभागी या ठिकाणी होत्या असं एकंदरीत दिसून येतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? तर हे 2 नावं लक्षात घ्या. पंडिता रमाबाईंच्या मैत्रीण होत्या आपल्या रानडेंच्या पत्नी त्यांचं नाव आहे रमाबाई रानडे. पंडित रमाबाईंनी रमाबाई रानडेंना विचारलं, "चला, तुम्ही पण सहभागी व्हा." तेव्हा ते म्हणाले, "मी माझ्या पतीला विचारते." मग रमाबाई रानडेंनी पतीला विचारलं म्हणजे न्यायमूर्ती रानडेंना विचारलं. तेव्हा न्यायमूर्ती रानडेने सांगितलं, "महिलांनी राजकारणामध्ये सहभागी होण्याची ही योग्य वेळ नाही आणि म्हणून त्यांना तिथं सहभागी होता आला नाही." जर रानडे म्हटले असते, "हो, वेलकम आहे तुमचं." तर त्या पण सहभागी झाल्या असत्या. ठीक आहे ना? तर हा एक इतिहास आहे बघा. पंडित रमाबाई आणि काशीबाई कानिटकर या महिला होत्या या अधिवेशनामध्ये हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता बघा दुर्गाबाई देशमुख कोण आहे बरं? यांच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. दुर्गाबाई देशमुख माहिती असेल तुम्हाला. दुर्गाबाई देशमुख जर आपण इथं पाहिलं, तर या सी.डी. देशमुख माहिती आहे का तुम्हाला? सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख जे आहे, जे महाराष्ट्रातले फर्स्ट पहिले वित्तमंत्री आहे देशमुख, ठीक आहे ना. महाराष्ट्रातले पहिले वित्तमंत्री या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते हे पण राहिलेले आहेत, काय म्हणतात त्याला, गव्हर्नर देखील राहिलेले आहेत. त्यांचे पत्नी आहे दुर्गाबाई देशमुख. त्यांची पत्नी या ठिकाणी दुर्गाबाई देशमुख आणि या संविधान सभेमध्ये देखील सहभागी होत्या लक्षात घ्या. संविधान सभेमध्ये देखील दुर्गाबाई देशमुख यांचा महत्त्वाचा रोल इथे या ठिकाणी राहिला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. यांच्याबद्दल अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची आहे. हां.
तर यांचं एक आत्मचरित्र या ठिकाणी होतं लक्षात घ्या. दुर्गाबाई देशमुखांचं एक आत्मचरित्र आहे. त्याचं नाव आहे चिंतामण अँड आय. चिंतामण अँड आय या नावाचं त्यांनी या ठिकाणी एक आत्मचरित्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. चिंतामण अँड आय. हे दुर्गाबाई देशमुखांचं आत्मचरित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. लीला रॉय जे आहे, त्या लीला रॉय यांच्याबद्दल पण थोडीशी माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, यांचं आधीचं नाव होतं लीला नाग. लीला नाग हे यांचं आधीचं नाव जे आहे ते या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यांनी नंतर अनिल रॉय सोबत विवाह केला आणि मग त्यांचं नाव लीला रॉय या ठिकाणी बनलं. यांचं जर आपण बघितलं तर यांचं हे होते सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यकर्त्या. सुभाषचंद्र बोस जे आहेत, तर त्यांच्या कार्यकर्त्या या इथे या ठिकाणी होत्या आणि यांच्याबद्दलची थोडीशी माहिती मी या ठिकाणी घेतलेली आहे. तर दीपाली संघ नावाचा एक संघटना त्यांनी एक एक इथे या ठिकाणी स्थापन केली. तर दीपाली संघ, ठीक आहे ना. तर दीपाली संघ या नावाची एक विद्रोही क्रांतिकारक संघटना ही यांनी या ठिकाणी स्थापन केली होती. लीला रॉय यांनी, ठीक आहे ना. तर सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत यांनी काम केलेलं आहे. फॉरवर्ड ब्लॉकच्या पण सदस्या या लीला रॉय या ठिकाणी होत्या, हे लक्षात घ्या. कारण अनिल रॉय एक महत्त्वाचे नेते सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत राहिले. त्यांची पत्नी लीला रॉय इथे या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. पंडित रमाबाई यांच्याबद्दल माहिती आहे आपल्याला. काशीनाथ कानिटकर यांच्याबद्दल आता माहिती घेतली. गोदावरी परुळेकर आपल्याला माहिती आहे. शामराव परुळेकर यांची पत्नी आहे आणि खास करून मोठं आंदोलन त्यांनी या ठिकाणी उभारलं होतं. वारली सत्याग्रह जो आहे, तर त्या वारली सत्याग्रहाच्या नेत्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत. वारली सत्याग्रह त्याचे नेते या ठिकाणी गोदाबाई परुळेकर, शामराव परुळेकर या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर जर आपण बघितलं तर अनुसूया काळे हे एक नाव इथे या ठिकाणी दिसतं. तर अनुसूया काळे काँग्रेसच्या नेत्या या ठिकाणी होत्या आणि लक्षात घ्या 1952 ला नागपूर 1952 ला नागपूरमधनं त्या खासदार बनलेल्या होत्या. हे ना अनुसूया काळे हे एक नाव लक्षात घ्या. मॅडम भिकाजी कामा यांच्याबद्दल माहिती आहे. क्रांतिकारी चळवळीबद्दल त्यांनी मोठं काम केलेलं आहे. मॅडम भिकाजी कामा यांनी 1907 ला आपला भारताचा जो काही झेंडा या ठिकाणी होता, तो सोव्हिएत परिषदमध्ये इथे या ठिकाणी समाजवाद्यांची जी परिषद भरलेली होती, स्टुटगार्ड या ठिकाणी. कुठे? तर स्टुटगार्डमध्ये समाजवाद्यांची जी परिषद भरली होती, तिथं त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज इथं फडकवला होता. मॅडम भिकाजी कामा. मदन तलवार या नावाचं त्यांनी एक नियतकालिक देखील चालवलं होतं. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. एसओ पूर्व परीक्षा 2014 चा प्रश्न आहे बघा. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? गोपाळकृष्ण गोखले होते का? काँग्रेसच्या स्थापनेमध्ये नाहीये. फाउंडर मेंबर नाहीये. गंगाधर भाऊ म्हस्के होते का? होते. आगरकर होते का? होते. फिरोजशहा मेहता होते का? होते. ठीक आहे. किती फायदा होतो बघा आपल्याला पी-वाय-क्यूज पाहिल्यानंतर. प्रश्न कसे आलटून-पालटून विचारलेले आहेत हे तुम्हाला इथे या ठिकाणी कळतं. ब, क आणि ड. ब, क आणि ड. ठीक आहे ना. ब, क आणि एक मिनिट इथं काय झालंय? राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रात कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? असा प्रश्न आहे. गोपाळकृष्ण स्थापनेत गोपाळकृष्ण गोखले नव्हते लक्षात घ्या. गंगाराम भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर आणि फिरोजशहा मेहता. म्हणजे याचं उत्तर ब, क आणि ड असलं पाहिजे. ब, क आणि ड इथं कुठेच नाहीये बघा. ठीक आहे ना. चूक आहे. मात्र ब, क, ड. गोपाळकृष्ण गोखले निश्चितच्या ठिकाणी नाही. तर ठीक आहे. तर या पद्धतीचा म्हणजे हा प्रश्न मला वाटतं कॅन्सल झाला असावा. हा प्रश्न कॅन्सल या ठिकाणी झाला असला पाहिजे. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. ठीक आहे. सेकंड आन्सर कीमध्ये कॅन्सल असेल. कारण याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले नाहीये नक्की ब, क, ड पर्याय दिसत नाहीये. म्हणून हा प्रश्न कॅन्सल पण झाला असेल. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे महत्त्वाचं सेशन इथे या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात घ्या अ, या सेशनशी संबंधित तुम्ही या ठिकाणी काही नोट्स काढायचे असेल तर जरूर काढा आणि आपल्या बॅच ज्या आहेत खास करून कंबाईनच्या त्या पण तुम्ही या ठिकाणी जॉइन करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी सजेशन करा हिस्ट्री बाय संतोष सोन या ॲप्लिकेशनला, YouTube चॅनलला आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला जरूर तुम्ही या ठिकाणी भेट द्या. थांबूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.